बिश्नोई गँगला कॅनडा सरकारनं मोठा दणका दिलेला आहे। कॅनेडियन सरकारनं लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला दहशतवादी घोषित केलेला आहे। हा निर्णय भारतासाठी नेमका कितपत फायद्याचा आहे पाहूयात त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित। कॅनडा सरकारचा मोठा निर्णय। बिश्नोई टोळीला दहशतवादी घोषित करणं भारतासाठी फायद्याचं। कॅनडा सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलंय। या गँगवर भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खंडणी, खून, शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भातील अनेक गुन्हे दाखल आहे। या निर्णयामुळे बिश्नोई गँगच्या संपत्तीवर आणि त्यांच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यास कॅनडा पोलिसांना अधिक अधिकार प्राप्त झाले आहेत। हिंसा आणि दहशतवादाला कॅनडामध्ये स्थान नसल्याचं कॅनडा सरकारनं आता स्पष्ट केलंय। नेमका हा लॉरेन्स बिश्नोई कोण आहे ते आधी आपण समजून घेऊया। लॉरेन्सचा जन्म 1993 मध्ये पंजाबमध्ये झाला। बिश्नोईकडे 100 एकरपेक्षा अधिक जमीन आहे। बिश्नोईचे वडील पूर्वी पंजाब पोलीस दलात हवालदार म्हणून काम करत होते। 2008 मध्ये त्यानं शालेय शिक्षण पूर्ण केलं। चंदीगडमध्ये कायद्याचं शिक्षण घेताना गुन्हेगारी जगतामध्ये त्यानं प्रवेश केला। DAV महाविद्यालयामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी त्याची निवड झाली। विद्यार्थी राजकारणात बिश्नोईला जाळपोळ, खुनाचा प्रयत्न, अतिक्रमण आणि दरोड्यांसाठी अटक करण्यात आली। लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातूनच त्याचे मोठे गुन्हेगारी साम्राज्य चालवतो। त्याच्या गँगकडे तब्बल 700 पेक्षा अधिक शार्प शूटर असून उत्तर अमेरिकेत देखील अनेक साथीदार कार्यरत असल्याची माहिती आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणांना परदेशातील चांगल्या आयुष्याचा आमिष दाखवत या गँगमध्ये सामील केलं जातं। बिश्नोईचा जवळचा सहकारी गोल्डी ब्रार हा कॅनडामधून गँग चालवतो। बिश्नोईचा संबंध बब्बर खालसा इंटरनॅशनलसह अनेक खलिस्तान समर्थक गटांशी जोडला गेलाय। या गँगकडे कॅनडामध्ये अनेक लपण्याची ठिकाणं असल्याची माहिती आहे। कॅनडामध्ये झालेल्या हिंसाचार आणि गोळीबाराच्या घटनांशीही बिश्नोई गँगचा संबंध जोडला जातोय। तर या गँगनं आतापर्यंत अनेकांची हत्या केल्याचा देखील आरोप आहे। बिश्नोईचे गंभीर गुन्हे या निमित्तानं आपण पाहूया। सिद्धू मुसेवाला हत्याकांड। सिद्धू मुसेवाला या पंजाबी गायकाची 2022 मध्ये हत्या करण्यात आली। लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा साथीदार गोल्डी ब्रार यामध्ये सहभागी होता। विक्की मिद्दुखेरा हत्याकांड। 2021 मध्ये अकाली दल युवा नेते विक्की मिद्दुखेरा यांची हत्या करण्यात आली। मुसेवाला आणि मिद्दुखेरा यांचा संबंध असल्याचा बिश्नोई गँगचा दावा आहे। सुखदुल सिंग गिल हत्या प्रकरण। 2023 मध्ये कॅनेडियन खलिस्तान समर्थक सुखदुल सिंग गिलची हत्या करण्यात आली। बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारली। बाबा सिद्दीकींची हत्या। 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली। बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी घेतली। सलमान खानला जीवे मारण्याची धमकी। 2024 मध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला। अटक केलेल्या संशयितांनी बिश्नोई गँगचे असल्याची कबुली दिली। कॅनडामध्ये खलिस्तान समर्थकांवर हल्ले। कॅनडामधील खलिस्तान समर्थकांवर बिश्नोई गँगने हल्ले केले। अनेकांची बिश्नोई गँगकडून हत्या सुद्धा करण्यात आली। भारतानं अनेक वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती। मात्र कॅनडा सरकारकडून त्यावर ठोस कारवाई झालेली नव्हती। मात्र आता या गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यानं कॅनडामधील अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्यास कायदेशीर बळ मिळणार आहे। माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर मार्क कार्नी यांनी कॅनडाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारली। त्यांनी बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यानं भारत कॅनडा संबंध पुन्हा सुधारण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.